तर मित्रांनो, ICC T20 वर्ल्ड कप 2024 सुरू होण्यासाठी फारसे दिवस राहिले नाही. आगामी T20 वर्ल्ड कप 1 जून ते 29 जून दरम्यान वेस्ट इंडिज आणि USA खेळला जाणार आहे. या वर्ल्ड कपची तयारी जवळपास अंतिम टप्प्यात आली आहे. दरम्यान एक मोठी बातमी समोर आली आहे. खरं तर T20 वर्ल्ड कपला पाकिस्तानकडून दहशतवादी हल्ल्याची धमकी मिळाली आहे. यानंतर आता पाकिस्तानची खिल्ली उडवली जात आहे. क्रिकेटच्या वृत्तानुसार पाकिस्तानमध्ये असलेल्या IS खोरसाकडून वर्ल्ड कप दरम्यान अरेबियन देशांना धोका आहे. दहशतवादी संघटना इस्लामिक स्टेटने T20 वर्ल्ड कपसह देशभरातील मोठ्या कार्यक्रमांना लक्ष्य करण्याची धमकी दिली आहे. पुढल्या वर्षी चॅम्पियन्स ट्रॉफी पाकिस्तानमध्ये आयोजित केली जाणार आहे आणि चाहत्यांनी आता चॅम्पियन्स ट्रॉफीचे यजमान पाकिस्तानकडून हिसकावून घेण्याची मागणी सुरू केली आहे. याशिवाय पाकिस्तान टीमचे व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये टीम पाकिस्तान सैनिकांसोबत ट्रेनिंग करताना दिसत आहे. यावर सोशल मीडियावर अनेक प्रतिक्रिया येत आहेत. दहशतवादी हल्ल्याच्या धमकीनंतर वेस्ट इंडिज क्रिकेटचे CEO जॉनी ग्रीन्स म्हणाले की आम्ही ज्या शहरामध्ये वर्ल्ड कपचे सामने खेळवले जातील तेथील अधिकाऱ्यांशी जवळून काम करत वर्ल्ड कपबाबत कोणताही धोका नाही आणि आम्ही सर्व प्रकारे नियोजन करत आहोत, ज्याच्यावर सतत लक्ष ठेवले जात आहे. एवढेच नाही तर सर्व संघाची सुरक्षेला आमचे प्राधान्य असल्याचे वेस्ट इंडिज क्रिकेट बोर्डिंगने वर्ल्ड कपमध्ये सहभागी सर्व देशांना आश्वासन दिले आहे. तर मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.